दरम्यान शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले असतील तर त्यावर चर्चा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तसंच कंगनाचं स्टेटमेंट घेऊन यावर संसदेत चर्चा व्हायला हवी असं राऊत म्हणतात। तसंच कंगना या कलाकार आहेत, मी कंगना रनौत यांच्या स्टेटमेंटचा निषेध करतो आणि भाजपने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत असल्याची प्रतिक्रिया मग रोहित पवारांनी दिली आहे। बघा, कंगना राणावतला तुम्ही फार गांभीर्याने घेऊ नका। भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत बरं का, त्यांना काय तिच्याविषयी करायचे करू द्या, आम्ही तिला फार गांभीर्याने घेत नाही। केंद्राची पेन्शन योजना राज्यात आता लागू होणार आहे। खरं म्हणजे हे जे वक्तव्य आहे, शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले असं म्हणते ना ती, किंवा बलात्कार झाले, याची चौकशी व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी कंगना राणावतचं रिसर्च स्टेटमेंट घेतलं पाहिजे आणि त्या स्टेटमेंटवरती आम्ही मग पार्लमेंटला चर्चा करू। एक तर त्या कलाकार आहेत, त्यांना राजकारणाचं काय माहिती, आता खासदार झालेले आहेत, ज्या गोष्टीची माहीत नाही याबद्दल तुम्ही कसं बोलू शकता। मी कंगना रनौतचं जे काही स्टेटमेंट आहे त्याचा निषेध करतो आणि कुठेतरी सरकारकडनं भाजपकडनं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी विनंती सुद्धा करतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।